तर आज आम्ही निघालो होतो गाडी-बिडी पुसून मस्त तिला चकाचक केलं. आम्ही बी चकाचक होऊन निघालो होतो सातारला. सातारला काय तर लग्नाला हो. मग नंतर निधनेश्वरचं मंदिर लागलं. रस्त्यावरूनच पाया-बिया पडलो. म्हटलं चलो. हे कॉलेज कोणाकोणाला माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला काही नीट रस्ता माहीत नव्हता म्हणून विचारत-विचारत गेलो आणि पोहोचलो पण. लय ऊन आहे हो. बाकी काही नाही. आता उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळं. मग आले इकडे नवरदेवाची मिरवणूक पाहायला. म्हटलं चला घोड्याचा व्हिडिओ काढू. पण कायचं काय ते घोडं बी नाचेना. मग नंतर त्याच्यानंतर ऊन आहे बाहेरून म्हणून मंडपात येऊन बसलो. हे तांदूळवाला पण आला होता. मस्त तांदूळ-बिंदूळ घेतले आणि झाली. नवरदेव नवरीची एंट्री एकदम धडाकेबाज हो. नवरदेवानं जेव्हा नवरीला फिरवलं गरा, 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 गरा. म्हटलं अरे चक्कर-बिक्कर येऊन पडेल ती. मग मस्त ते स्टेजवरती गेले आणि मंगलाष्टक चालू झाले. मग मंगलाष्टक संपतात सगळ्यांची जेवणाची घाई. सगळे उठले बाईला जेवणासाठी. मग इकडे जाधव मॅडम भेटली. म्हणजे त्यांच्याच भावाचं लग्न होतं. मग त्यासाठी आम्ही त्यांची गाठभेट घेतली. आम्ही बी निघालो जेवणाला. मस्त जेवणाची व्यवस्था होती हो. भारी एकदम वाटलं. मग सगळ्यात पहिल्यांदा आली पातळवाडी आणि वाटी. त्याच्यानंतर मग बुंदी. मग त्याच्यानंतर परत पाव वांग्याची भाजी. मग काय येणार आहे मग बटाट्याची भाजी. मग पुऱ्या आल्या 2. मग मस्तपैकी पापड-बिपड आले आणि मग नंतर भात आला त्याच्यानंतर. भातावर काय येतं मग गरम-गरम वरण आलं. मग नंतर हा ग्लास दिला. तर ग्लास कशासाठी? तर मठ्ठा हो उन्हाळा चालू आहे. मग काय आता मठ्ठे असेच थंडगार पेय. मग नंतर जेवण-बिवण झालं आणि मस्त आलो कूलर पुढं अशी हवा. मग नंतर म्हटलं चला आता फोटोशूट करून घ्यावा आणि मग निघालो मस्त घरी. मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.